हा बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण तयार करू, परंतु बिहारच्या जनतेने त्यांचा हा डाव ज्याला म्हणतात, हा डाव वेळीच ओळखला आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी या 10 ते 11 वर्षामध्ये सामान्य जनतेसाठी केलेलं काम, शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा प्रत्येक तो घटक असेल, 12 बलुतेदारांसाठी, प्रत्येकासाठी सरकार मायबाप म्हणून जे आवश्यक आहे ते सर्व करण्याचं काम केलं. सातत्याने सरकार पाठीशी खंबीरपणे कसं उभं असतं हे दाखवून दिलं. कोरोनाच्या काळामध्ये असणारी, देशभरामधली असणारी भयावह परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक कुटुंब प्रमुख म्हणून संपूर्ण देशभरामध्ये असणारी कोणतंही सरकार असतील, राज्यामध्ये वेगवेगळी सरकार होती, परंतु कुठेही दुजाभाव केला नाही. एक कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाला, प्रत्येकाच्या आरोग्याची चिंता, ही चिंता फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली. परंतु त्या उलट महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेचं असणारं आघाडीचं सरकार, मुंबई मधलं असणारा, विशेष करून त्यावेळेचं शिवसेनेचं असणारं, त्यावेळेचा प्रशासनावरती असणारा त्यांचा पूर्ण कंट्रोल, कारण त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी हे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत होते आणि त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये केलेला, कोरोनाच्या काळामध्ये केलेला भ्रष्टाचार, या सर्व गोष्टी महाराष्ट्रातील जनता आणि विशेष करून मुंबईकर हा कधीच विसरणार नाही. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही सर्व मंडळी आणि या सगळ्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, माणुसकी विसरले होते, माणुसकी विसरलेल्या या माणसांना तुम्हाला, आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. विधानसभांच्या निवडणुकीमध्ये सर्व महाराष्ट्रातील असलेल्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. बिहारच्या जनतेने सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महाराष्ट्रामधील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगर पंचायत असेल, जिल्हा परिषद असेल किंवा या महानगरपालिका असतील, या महानगरपालिका महाराष्ट्रातील येणाऱ्या काळामधली दिशा ठरवणार आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आहे. पारदर्शकपणे काम करणारं सरकार आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीजी नेहमी म्हणायचे की दिल्लीकडून आलेला निधी खालीपर्यंत योग्य प्रकारे जात नाही. 1 रुपया पाठवला तर 15 पैसेच खालीपर्यंत जातात. ही पारदर्शकता येणाऱ्या काळात निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. 1 रुपया पाठवला तर 1 रुपया त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जर जायचा असेल तर या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये